औरंगजेबाच्या 50व्या सालगिराचा दिवस आग्रा शहरावर रोशन झाला. आपल्या उजळलेल्या मनोऱ्यांचे डोळे लाल किल्ल्याच्या रोखाने ताजमहालाने जोडले. सालगिरा बघायला मुलुख चंदाच्या सराईत राजांनी आणि संभाजी राजांनी स्नान करून खासे पेहराव घातले. राजे आपल्या डेऱ्यात स्फटिक शिवलिंगाच्या पूजेला बसले. तिकडे लाल किल्ल्यात औरंगजेबाने आपल्या महालात सब्र नमाज पढून घेतली होती. दिवस अर्धा कासरावर आला तरी तो मक्केकडे तोंड करून कुराणाचे कलमे पढतच होता. संभाजीराजे सराईतून दिसणारे यमुनेचे पात्र बघत होते. औरंगजेबाच्या महालाबाहेर रामसिंगांचा पहारा चालूच होता. राजांचा सरंजाम सराईत सिद्ध झाला. अंगी जरीबुंदक्याचे सफेद झगमगीत जामे, डोक्यांवर लखलखीत केशरी टोप, त्याखाली द्विदली रेखीव शिवगंध, गळ्यात कंठे भवानीच्या माळा, कानात सोनचौकडे असा वेश परिधान केलेले राजे संभाजीराजे सिद्ध ठेवलेल्या सजल्या घोड्याजवळ उभे होते. त्यांच्या भोवतीने त्र्यंबकपंत डबीर, रघुनाथपंत कोरडे, सर्जेराव जेधे, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, राघव मित्र, दावलजी घाटगे अशी मंडळी ठेवणीचे आसवाब चढवून हारीने उभी होती. राजे वाट बघत होते रामसिंगाची. तोच त्यांना दरबारी नेऊन पेश करणार होता. पण अद्याप रामसिंगांचा पत्ता नव्हता. त्याची प्रत्यक्ष भेट अद्याप झालीच नव्हती. शेवटी मुन्शी गिरधरलाल सराईत आला. चेहऱ्यावरचे ओशाळेपण लपवीत राजांना तस्लीम करून तो म्हणाला, अभी तक राणाजी नहीं आए किले पर से. आप हवेली पर चलिए राजा साहब. मैंने हारकारा भेजा है किले पर. राणाजी आते ही होंगे. त्या रजपुती कारकुनाला समोरच्या दख्खनी मावळ्याची किरत ऐकून चांगलीच माहीत होती. 3 वेळा तो कमरेत वाकत होता. खांद्यावरचे उपरणे ठाकठीक करीत जी म्हणत होता. राजांच्या कपाळीचे शिवगंध आठ्यात आक्रसून उठले, पण ते काही बोलले नाहीत. गिरधरलालच्या सोबतीने राजे आणि संभाजीराजे सरंजामासह आग्र्यातील मिर्झा राजाच्या हवेलीजवळ आले. रजपुती माटाच्या गच्चीदार अशा त्या हवेलीसमोर राजांच्या मुक्कामाची सारी तयारी रामसिंगाने करून घेतली होती. प्रशस्त आवारात लहान मोठ्या राहुट्या, सायवान, डेरे, शामियाने उठवले होते. राजांचा सरंजाम त्या आवारात ठाण झाला. दिवस 1.5 कासरावर आला. डाव्या हातात धूपदाणे आणि उजव्या हातात मोरपिसाचे जुडगे घेतलेले फकीरांचे तांडे आग्र्याच्या मोहल्ल्यातून खैरात गोळा करून लाल किल्ल्याच्या तटाजवळ गोळा झाले. ठिकठिकाणी डेरे टाकलेले औरंगजेबाचे सरदार आमीर उमराव, सुभेदार वाजत गाजत सरंजामात लाल किल्ला जवळ करू लागले. अस्वस्थ झालेले राजे संभाजी राजांना घेऊन शामियान्याच्या दारात रामसिंगाची वाट बघत उभे होते. त्या दोघांनाही कल्पना नव्हती की समोरच्या मिर्झा राजाच्या हवेलीतून गच्चीला लागून असलेल्या दालनात चिकाच्या पडद्याआड मिर्झाचा आणि रामसिंगाचा जनाना उभा होता. त्या जनान्यातील बायका मेहंदी रंगल्या बोटांनी एकमेकींना खुणा करून राजे आणि संभाजीराजे दाखवित होत्या. नाजूक कलकलाट करीत होत्या. शेरे दख्खन सेवा और उसका बच्चा संभा. दिवसाने 2 कासऱ्यांचा पल्ला मागे टाकला. लाल किल्ल्याच्या मुख्य दरवाजावरचा नौबत नगारा एकसारखा दुडदुडू लागला. सरदारामागून सरदार लाल किल्ल्यात प्रवेशू लागले. संगमरवरी खांबाचा दिवाणी आमचा देखणा आईने बंद दरबार तमाम झाला. कनोजी धुपाची वळी दरबारात उठू लागली. जरीबुंदीचा हिरवाशार जामा अंगी घातलेला, डोक्यावर पिसांच्या तुऱ्याचा बाकदार किमॉश घेतलेला औरंगजेब आसवाबखान्यातून बाहेर पडला. त्याच्या कदंबर हुकुम फरास रुजाम्यांच्या तलम पायघड्या अंथरत चालले. अलकाबांच्या खड्या ललकाऱ्या उठल्या. बा अदब बा मुलाहिजा, तहेदिल होशियार. अबुल मुझफ्फर मुईउद्दीन मुहम्मद औरंगजेब, बहादुर आलमगीर बादशाह गाजी, मालिके तख्ते ताउस, शहनशाह हिंदुस्तान तशरीफ ला रहे हैं. होशियार. त्या ललकाऱ्या ऐकताना तोंडात तोबरे भरल्यासारखे रामसिंगांचे राजपुती मन घुसमटून गेले होते. औरंगजेबाने दिवाणी आमच्या दरबारात कदम टाकताच वाऱ्याच्या एकाच झोताबरोबर गवताळू कुरणाचा पट्टाच पट्टा लपकन लवावा तसा दरबारियांचा जमाव ताजीम देण्यासाठी कमरेत लवला. रामसिंगाने आपल्या हवेलीकडे स्वार धाडले. त्यांनी मुन्शी गिरधरलालासाठी निरोप आणला. दरबार शुरू हुआ. राजा साहब को ले आना, मैं आ रही हूँ. आता गिरधरवर नापसंती दाखवायलाही राजांना वेळ नव्हता.
राजे संभाजीराजे शामियान्याबाहेर आले. राजांनी आपल्या उजव्या हाताची जोड देऊन संभाजीराजांना घोडा बैठक दिली. खुद्द राजांनी एका सजल्या कुंमैत घोड्यावर मांड जमवली. कुंवरसिंग, तेजसिंह, गिरधर बक्षी, बेग यांच्या सोबतीने राजे लाल किल्ल्याकडे चालले. त्यांच्या मागून त्यांचा सरंजाम चालला. राजांच्या आणि संभाजीराजांच्या तर्फेने अब्दगिऱ्या ढाळत होते. मार्गावर भेटणाऱ्या फकीरांना राजे आणि संभाजीराजे मुठींनी खैरात देत होते. आता आग्र्याच्या हमरस्त्यावर दुसरा कुठलाच सरदार दरकदार जाणारा येणारा नसल्यामुळे दख्खनी सेवा आ रहा है ही खबर भिंगरीसारखी गच्ची हवेल्यात पसरली. सगळे मर्दानी लाल किल्ल्यात रुजू झाल्यामुळे आग्र्यातील बायका बच्चे बुढे गच्च्यात झरोक्यात गोळा झाले होते. औरंगजेबाने दुर्लक्षिले होते. रामसिंगाला इच्छा असून जमले नव्हते, पण इंतजाम ठेवून होणार नाही असे त्या थोरल्या आणि धाकल्या मावळ्यांचे इतमामात आग्रा आणि शहाजहानची रियाया यांच्याकडून स्वागत होत होते. तसा राजांचा सरंजाम बघण्यासारखा मोठा मुळीच नव्हता. उलट तो नजरेत न येईल एवढा छोटा होता. पण सेवा या 2 अक्षरी नावाला आता असल्या सरंजामाची गरज राहिली नव्हती. उभी झाडे फटाफट फोडत जाणारा वणवा आणि उभ्या हिंदुस्थाची दौड घेणारा मावळी रानवारा हाच राजांचा सरंजाम झाला होता. दहार आरा बागेच्या रोखाने राजे संभाजीराजे गिरधरसह चालले होते. ते ज्या ज्या हवेलीसमोर पुढे सरकत होते त्या त्या हवेलीत गच्ची झरोक्यात काळ्या बुरख्यांच्या झडी मेहंदीच्या गोऱ्या हातांनी उचलल्या जात होत्या. त्या मागे टाकण्यासाठी वर चढलेले काही हात क्षणभर तसेच थांबत होते. या अल्लाह, सुरूर, सूरते मर्द असे जनानी नाजूक चित्कार बुरख्यातून उठत होते. राजे संभाजीराजे आग्र्याच्या रस्त्यात खैरात वाटत चालले होते आणि लाल किल्ल्यात दिवाणी आमच्या दरबारात औरंगजेब नजराण्याची तबके स्वीकारित होता. एकाएकी राजांच्या सरंजामाच्या रस्त्याला येऊन मिळणाऱ्या आडवाटेने 2 रजपुती घोडाईतांनी आपली घोडी पुढे काढली. त्यांच्या पिकल्या दाढ्यातून घामाच्या धारा उतरल्या होत्या. ते होते रामसिंगांचे चाकर डुंगरमल चौधरी आणि रामदास. राजांना अदब कुर्नीस करून त्यांनी आपली घोडी थेट गिरधरलालच्या घोड्याला भिडवली. दबक्या आवाजात ते गिरधरशी रजपुती भाषेत काहीतरी बोलत होते. राणाजी, दरबार, रास्ता, नूरगंज असे शब्द ऐकू येत होते. क्या है मुंशी? राजांनी गिरधरलालचा अंदाज घेत विचारले. कुछ नहीं सरकार, राणा जी राह भूल गए, दूसरे रास्ते से सीधे हवेली पर पहुंच गए. उनका हुक्म है आपको नूरगंज बगीचे के पास ले आने का. गिरधर उत्तरला. किल्ल्यावरून मुखलिस खानासह निघालेल्या रामसिंगाची वाट चुकली होती. तो एका वेगळ्याच वाटेने राजांना भेटण्यासाठी आपल्या हवेलीजवळ जाऊन पोहोचला होता. दक्षिणेत भीमेच्या खोऱ्यात मंजिऱ्याला मुक्काम टाकून बसलेल्या मिर्झा राजाला आणि लाल किल्ल्यात तख्ते ताऊसवर बसलेल्या औरंगजेबाला माहीत नव्हते की कधी कधी अशा अनेकांच्या वाटा चुकतात. मग कुणाच्या तरी चुकलेल्या वाटांबरोबर कुणाच्या तरी युगायुगांच्या वाटा बेमालूम जुळून जातात. गिरधर आणि कुंवरसिंग यांनी राजांचा सरंजाम नूरजंग बागेच्या रोखाने वळवला. सरंजामाने त्या वाटेवरची फिरोजबाग मागे टाकली आणि तिकडे लाल किल्ल्यात दिवाणी आमचा दरबार बरखास्त झाला. राजे संभाजीराजे नूरजंग बागेजवळ येऊन थांबले. राजांना नजर म्हणून 7-8 झुलबाज हत्तींचा तांडा बरोबर घेऊन रामसिंग मुखलिस खानासह घाईघाईने नूरजंग बागेजवळ आला. कुंवरसिंगाने पुढे होत राजांचा रामसिंगाशी परिचय करून दिला. घोड्यावर मांड घेतलेल्या गोऱ्या पान रामसिंगांचे कपाळ घामेजून आले होते. राजांचे तरतरीत बाके नाक बघताच त्या घामाचे टपोरे थेंब त्याच्या कपाळावर टपकन जमून आले. खांद्यावरच्या उपरण्याने त्याने अगोदर कपाळ टिपले. तेवढे करताना झालेल्या सगळ्या गफलती निवळून जातील अशी अदब राजांना कशी द्यावी याचा विचार करून घेतला. कायदे खेचून रामसिंगाने घेतल्या मांडेनिशी कदंबात चालीत आपले जनावर थेट राजांच्या घोड्याजवळ आणले. राजासाब, एवढेच तो कसेबसे म्हणाला आणि त्याने उरभेट देण्यासाठी हात पसरले. राजांनी उभ्या घोड्यावरून रामसिंगांची उरभेट घेतली. आपल्या हयातीत राजांनी अशी भेट कधी कुणाला दिली नव्हती. संभाजीराजांना ती भेट जाणवली. त्यांनी मनोमन ठरवून टाकले, रामसिंग ही इतमामाची आसामी आहे. रामसिंगाने आपला घोडा संभाजीराजांच्या घोड्याजवळ घेतला. संभाजीराजांच्या खांदेपट्टीवर हात चढवीत तो म्हणाला, कुंवर शंभूराजा. सगळे हत्ती राजांच्या तळाच्या वाटेला लावून रामसिंग निघाला. 2 मावळे
सरदार औरंगजेबाच्या दरबारी पेश करायला. लाल किल्ल्याच्या मुख्य दरवाजा आला. बराच वेळ निसूर बसलेले नौबतवाले राजे रामसिंग आणि संभाजीराजे यांच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत आगवानीची नौबत झडवू लागले. यावेळी लाल किल्ल्यात औरंगजेबाचा दिवाणीआम हा दुसरा दरबारही बरखास्त झाला होता. राजे आणि संभाजीराजे गेरूच्या रंगाचा लाल किल्ला निरखत चालले. त्यांची घोडी रामसिंगाच्या मोत्तद्दारांनी आपल्या ताब्यात घेतली. नजराण्याची तबके घेतलेले मावळे पाठीशी घेऊन राजे संभाजीराजांच्या सह घुसलखान्याच्या दरबाराच्या रुखाने चालले. यावेळी औरंगजेब घुसलखान्याला लागून असलेल्या पेशाबगारात खापराच्या तुकड्याने इस्तिजा करीत होता. इस्तिजा नंतर हातपाय धुवून औरंगजेबाने वजू केली. वाळा मिश्रित थंडगार पाणी पिऊन तो घुसलखान्याच्या कोटबंद आसनाच्या आवारात प्रवेशला. घुसलखान्याच्या प्रवेशद्वारात येताच रामसिंग थांबला. कमरेत वाकून त्याने राजांना विनंती केली, जूते यहीं पर उतार दीजिए राजा साहब. कपाळाला आठ्या घालीत राजांनी आपल्या भगव्या मोजड्या संगमरवरी फरसबंदीवर उतरल्या. त्यांच्या शेजारी संभाजीराजांनी आपल्या मोजड्या उतरून ठेवल्या. रामसिंगाने आत वजीर जाफरखानाला वर्दी दिली. जाफरखान 7-8 हात उंचीच्या कोटबंद आवारात आसनावर गिर्दीला रेलून बसलेल्या औरंगजेबासमोर पेश झाला. वाकून छातीवर आडवा हात घेत त्याने वर्दी औरंगजेबाच्या कानी घातली. आला हजरत, दख्खन से सेवा भोसला फर्जन के साथ आया है. रामसिंग पेश आने की इजाजत मांगता है. ती वर्दी ऐकताना गिर्दीला रेललेला औरंगजेब पुढे झाला. त्याच्या हाताच्या बोटाबरोबर फिरणारे माळेचे मणी क्षणभर थांबले. काही क्षण तसेच गेले. झुकलेल्या वजीद जाफरखानाच्या पाठीवर अत्यंत शांत शब्दांची खिल्लत औरंगजेबाने फेकली, इजाजत. एकदा घुसलखान्याच्या दरवाजावर नजर देऊन औरंगजेब पुन्हा गिर्दीला रेलला. मणी फिरू लागले. रामसिंगाला सामने ठेवून राजे दरबारात जायला निघाले. पुन्हा रामसिंग थांबला. आपल्या कमरेच्या शेल्यात खुपसलेला मोगली नकसकामाचा विणलेला दरबारी रुमाल त्याने अदबीने वाकत तो राजांच्या हाती देत म्हटले, लीजिए. बुवाईला कमानबाग चढवीत राजांनी त्या रुमालाकडे बघत रामसिंगाला विचारले, ये क्या है? एक दरबारी रिवाज है राजा साहब. नजराना पेश करते वक्त आला हजरत ने आपसे कुछ पूछा तो यह रुमाल मुंह पर रखकर जवाब देना राजा साहब, ये रिवाज है. राजे काहीच बोलले नाही. तो रुमाल त्यांनी उजव्या मुठीत आवळला. रामसिंगासह राजे आणि संभाजीराजे घुसलखान्यात प्रवेशले. त्या दरबारात शाइस्ते खान, बहादूर खान, आमीन खान, शेख मीर, जुल्फिकार खान, नजाबत खान, जसवंत सिंग असे औरंगजेबाचे कैक नेकबंदे दाटले होते. उभ्या दरबारात हिरवे, निळे, जांभळे सगळ्या रंगाचे किमॉश जामे होते. फक्त राजांच्या आणि संभाजीराजांच्या मस्तकी केशरी टोप होते. ते उठून दिसू लागले. रामसिंगाच्या सोबतीने आसनाजवळ जात राजांनी नजर म्हणून 1000 सोनमोहरा, 2000 रुपये व निसार म्हणून 5000 रुपयांची तबके औरंगजेबाला पेश केली. दोघा पितापुत्रांनी शाही रिवाजाचे मुजरे केले. त्या संपूर्ण दरबारात सर्वात लहान असे 9 वर्षे उमरीचे एकटे संभाजीराजेच होते. ज्यांची करणी आमदुनियेला दिसते असे आबासाहेब ज्याच्याबद्दल नेहमी म्हणत होते तो औरंगजेब संभाजीराजे निरखून बघत होते. संगमरवरी कोटबंदा आड औरंगजेबाची सारे शरीर झाकून गेले होते. दरबाराला त्याचे फक्त गळ्यापासूनचे वरचे शीर दिसू शकत होते. फक्त शीर, जे सलामत ठेवण्यासाठी अनेकांची शिरे त्याने धडावेगळी करवली होती. ज्यात असलेला मेंदू चालाखीने चालवून कुराणाची ढाल समोर धरीत त्याने आपली पीरबाज राजहवस पुरी करून घेतली होती. संभाजीराजांना वाटले औरंगजेब काहीतरी बोलेल, पण तो काहीच बोलला नाही. बक्षी आसद खानाने पुढे होत राजे आणि संभाजीराजे यांच्या हातात दरबारी मानाचे पानविडे दिले. रामसिंग मागल्या पावली जाऊन आपल्या 2500 सरदारांच्या रांगेत उभा राहिला होता. बक्षी आसद खानाने राजांना आणि संभाजीराजांना आणून 5000 सरदारांच्या रांगेत उभे केले. ही रांग आसनापासून कितीतरी मागे होती. खिल्लत वाटपाचे काम सुरू झाले. औरंगजेबाचे शहजादे जाफर खान आणि जसवंत सिंग यांना खिल्लत देण्यात आल्या. खिल्लत घेतलेला जसवंत सिंग मागच्या हटत्या कदमांनी मागे येत राजांच्या समोर उभा राहिला. आता शाही दरबार बरखास्त होणार होता. उन्हातान्हातून शेकडो मजला मागे टाकीत आम्ही येथवर का आलो? हा दरबार आहे की मजाक? हाच आमचा इतमाम?
पायाच्या नखापासून मस्तकीच्या केसापर्यंत राजाच्या उभ्या अंगात रक्ताची एक अजब वीजलाट सरकून गेली. स्वागतासाठी मुन्शी येतो. आसनावर बसलेला अक्कडबाज औरंगजेब एका अक्षराने वाजपूस करीत नाही. ज्यांच्या पाठीवर आमच्या मावळ्यांनी घोडे फेकले त्यांच्या खांद्यावर खिल्लती चढतात. अपमानाच्या कळा असह्य झालेल्या राजांची छाती वरखाली धपधपू लागली. तिला धरून असलेली कवड्यांची माळ लपलपू लागली. कपाळावरच्या उडत्या उभ्या शिरेबरोबर शिवगंधाचे पट्टे खालीवर धडधडू लागले. पोत पोत झाला राजांच्या उभ्या अंगाचा, थरथरता, उसळता, उजळता. गुसलखान्याच्या संगमरवरी भिंतीवर रोमांच उठतील असे खणखणीत बोल राजांच्या तोंडातून बाहेर पडले. राम सिंग! दरबारी शांततेला ते जाळीत गेले. राजांची उजवी भुवई घोड्याच्या नालेसारखी बाग घेत वर चढली होती. मान सरळ मागे करून रामसिंगाच्या रांगेवर डोळे चालवीत राजे पुन्हा गरजले. रामसिंग! हाती धरलेला आबासाहेबांचा हात थरथरत एकदम गरम झाला आहे हे संभाजीराजांना जाणवले. त्या बदलत्या स्पर्शाबरोबर न कळणारी सरसरी त्यांच्या अंगी सरकून गेली. ते दोन्ही हात थरथरू लागले. आडवे येणारे सरदार कसे तरी चुकवीत भेदरलेला रामसिंग राजांच्या जवळ आला. समोरच्या पाठमोऱ्या सरदारांकडे हात करून पेटत्या डोळ्यांच्या राजांनी त्याला सवाल केला. ये हमारे सामने कौन खड़ा है रामसिंग? जी वो महाराज जसवंत सिंग. रामसिंगाला राजांचे काय बिघडले ते कळेना. त्याच्या तोंडाला कोरड पडली. जसवंत सिंग? हमारे मुल्क से भागा जसवंत सिंग? इसके पीछे हमें खड़ा किया तुमने? नहीं, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. नकळतच राजांचा हात संभाजीराजांच्या हातातून निसटला. आपण कुठे आहोत, कोण आहोत, कसलेच भान राजांना उरले नाही. त्यांच्या कानाची पाळी रसरसून लाल झाली होती. डोळ्यांच्या आत गाजरी रंगांच्या रक्तशिरांचे जाळे उठले होते. थरथरत्या कानांच्या पाळ्यांबरोबर सोनचौकडे थरथरत होते. बाकदार नागशेंड्याच्या टपटपीत घामथेंब तरारले होते. केसरी टोपाखाली राजांच्या मुद्रेवर एक रसरशीत नारिंगी भोसलाई सूर्य उतरला होता. कसलाही विचार न करता राजे सरळ आपल्या रांगेतून बाहेर आले. पेशवाटेवरच्या तलम रुजाम्यावर येताच त्यांनी औरंगजेबाच्या आसनाकडे तडक पाठ केली. महाराज साहेब म्हणत संभाजीराजे थरथरत सरदारांच्या रांगेतून त्यांच्याकडे धावले. राजांचे कान सुन्न बधीर झाले होते. निमुळते डोळे गरागर फिरवीत फुसफुसत निश्वासात ते दरवाजाच्या रोखाने झपाझप पावले टाकू लागले. त्यांना गाठण्यासाठी रामसिंग पाठमोरा उलटा धावू लागला. कोरड्या तोंडातील टाळ्याला चिकटू बघणारी जीभ रामसिंगाचा जीव घुसमटवीत होती. आसनाकडे पाठ न करता तरातर 5 कदम मागे हटत पुन्हा राजांच्याकडे बघत कसरत करून रामसिंगाने राजांना कसे तरी गाठले. त्यांचा हात हातात घेऊन तो गदगदा हलवीत दबक्या आवाजात रामसिंग म्हणाला, सुनिये तो राजा साहब, कभी नहीं. म्हणत राजांनी त्याचा हात सरळ झिडकारून टाकला. तसे करताना रामसिंगाने त्यांना दिलेला दरबारी रुमाल राजांच्या हातातून सुटला आणि खालच्या तलम रुजाम्यावर पडला. बेदरलेले संभाजीराजे महाराज साहेब अशा सादा घालीत राजांच्या मागून पेशवाटेवरून धावत आले. त्यांच्या पायाखाली तो रुमाल सापडून मागे पडला. संभाजीराजांनी राजांचा हात धरला. ते दोघेही पितापुत्र दरबाराबाहेरच्या सरजोत्यावर आले. क्षणभर थांबले. मावळ मुलखातील पुरंदर, राजगड, प्रतापगड कुठल्याही गडवास्तूला कधीच बघायला मिळाले नव्हते असे विचित्र दृश्य त्या संगमरवरी सदरेला बघायला मिळत होते. वर राजसंतापाने थरथर कापणारे शिवाजीराजे आणि खाली त्यांच्या हात धरून भीतीने थरथर कापणारे संभाजीराजे असे ते विचित्र दृश्य होते. सदरेच्या बगलेला एक जिन्यासारखा भाग बघताच राजे तिकडे गेले. संभाजीराजांचा हात त्यांनी सोडून दिला. दोन्ही हातांनी डोके गच्च आवळून घेत राजे त्या पायरीवर बसले. त्यातील एक हाताची मूठ वळलेली होती. तीत दरबारी पानविडा होता. फसफसणारा श्वास त्यांना जाणवत होता. दरबारात गडबड माचली होती. जाफर खानाकडून औरंगजेबाला कळले की सेवा खिल्लत के लिए खफा हो गया. त्याने मुलपित खान, मुखलिस खान आणि अखिल खान यांना आज्ञा दिली. सेवाला खिल्लत देऊन शांत करून आत आणा. ते तिघेही बंदे राजांच्या जवळ आले. त्यांना खिल्लत घेण्याची विनंती करू लागले. त्याने राजे अधिकच भडकले. त्यांनी त्या तिघांना स्पष्ट इन्कार देत सांगितले, पाहिजे तर तुमचा बादशहा माझा खून करू शकतो, पण मी आता पुन्हा दरबारात मुळीच येणार नाही. औरंगजेबाने रामसिंगाला बोलावून त्याला विचारले, क्या हुआ रामसिंग, सेवा खफा क्यों हो गया?
हमारे मुल्क के गर्मी से उनकी तबीयत बिगड़ गई है आला हजरत, रामसिंगाने राजकारणी उत्तर दिले. औरंगजेब हसून म्हणाला, अपने मुकाम पर उसे पहुंचा दो. जी हुजूर, म्हणत रामसिंग बाहेर आला. राजांच्या घामेजल्या हाताच्या मुठी आवळलेला हिरवा पानविडा राजांनी फरसबंदीवर फेकून दिला. संभाजीराजांनी तर तो केव्हाच टाकून दिला होता. थोडा वेळ जाताच राजांची थरथर थांबली. रामसिंग त्यांना घेऊन तळाकडे जायला निघाला. महाराज साहेब, आपल्या मोजड्या. संभाजीराजांनी त्यांना आठवण करून दिली. कुणाची वाट न बघता संभाजीराजांनी राजांच्या भगव्या मोजड्या उचलल्या आणि त्यांच्यासमोर आणून ठेवल्या. राजांनी मोजड्यात पाय भरले. रामसिंगाच्या मोत्तद्दारांच्या ताब्यात दिलेली घोडी राजांनी आणि संभाजीराजांनी मांडेखाली घेतली. रामसिंगाच्या सोबतीने सगळा सरंजाम तळाकडे परत चालला. कुणीच काही बोलत नव्हते. संभाजीराजे झाला प्रसंग आणि राजांचा चेहरा आठवून विचारात पडले होते. आई जगदंबा एकदा स्वप्नात आली तेव्हा आबासाहेबांचा चेहरा नेहमीपेक्षा वेगळा झाला होता. आजचा त्यांचा चेहरा तर फारच वेगळा होता. प्रत्यक्ष आऊसाहेबांनी तो बघितला असता तर त्याही भेदरल्या असत्या. राजा आणि संभाजीराजे लाल किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडले. आपल्या मनोऱ्याचे काळे डोळे करून मुमताजची कबर असलेला ताजमहल त्यांच्याकडे बघत होता. आज तो धन्य झाला होता. दारा, मुराद, सुजा या प्रत्यक्ष मुमताजच्या मुलांना जे जमले नव्हते, खुद्द शहाजहानला कधी साधले नव्हते, ते करून राजे लाल किल्ल्याबाहेर पडत होते. औरंगजेबाच्या 50व्या सालगिराचा रोशन झालेला दिवस सांजावून आल्यामुळे निसूर होत होता.